नमस्कार मैत्रिणींनो, साचीज मॉम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळवडी। चला तर मग साहित्य पाहूया। या मेजरिंग कपने 200 ग्राम अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत। गावरान तीळ आहेत हे, तुम्ही पांढरे तीळ हे घेऊ शकता। हे 1 चमचा साजूक तूप घेतलेले आहे। हे 200 ग्राम मध्ये गूळ घेतलेला आहे। या मेजरिंग कपने आपण 100 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत। 1 चमचा वेलची पूड घेतलेली। आता आपला पॅन चांगला गरम झालेला आहे। पण आपले तीळ भाजून घेऊया। 5 मिनिटे झालेले आहेत। आपले तीळ चांगले भाजून झालेले आहे। त्याचा छान तरतरा आवाजही यायला लागलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। मध्यम गॅसवरती आपण 5 मिनिटांसाठी शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत। आता ते आपण काढून घेऊया। मी शेंगदाण्याची सालं काढणार नाहीये, कारण शेंगदाण्याच्या सालींमध्ये शेंगदाण्यापेक्षा जास्त जीवनसत्व असतं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता आणि त्याच्या साली काढून मग तुम्ही वापरू शकता। हे आता गरम आहे। आपण 5 मिनिटे थंड करून घेऊया आणि मग मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। तीळ आणि शेंगदाणे चांगले थंड झालेले आहे। ते आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। मेजरिंग कपने 200 ग्राम प्रमाणात घेतलेला गूळही टाकणार आहोत। 1 चमचा वेलची पावडर। आता आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत आणि मिक्सर मध्ये फिरवून घेताना चालू बंद करून घ्यायचं आहे। एकसारखं फिरवून घ्यायचं नाहीये। मिक्सर मध्ये फिरवून झालेलं आहे। जास्त बारीक करायचं नाही, असं रवळच ठेवायचं आहे। आपण तिळाच्या वड्या बनवणार आहोत, त्यामुळे आपण प्रथम ताटाला तूप लावून घेऊया। गॅस चालू केलेला आहे। आपला पॅन गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया। आपण मिक्सर मध्ये करून घेतलेलं मिश्रण टाकूया। गॅस मंदच ठेवायचा आहे, मोठा करायचा अजिबात मोठा करायचा नाही। आपण तयार मिश्रणामध्ये 2 चमचे पाणी टाकलं होतं, त्यामुळे आपलं मिश्रण चांगले एक गोळा झालेला आहे। ते आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। ज्या ताटाला तूप लावून ठेवलं होतं त्या ताटामध्ये हे मिश्रण काढूया। आता वाटीच्या सहाय्याने आपण सगळे मिश्रण एकसारखे करून घेऊया। हे गरम गरमच असं थापून घ्यायचं आहे। वाटीला अगोदर मी तूप लावून घेतलं होतं। आता हे मिश्रण आपण 5 मिनिटांसाठी आतच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण आपल्या वड्यांना कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या तिळाच्या पौष्टिक वड्या तयार आहेत। तुम्हाला जर का माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।